मला असं वाटलं नव्हतं की आपली व्हिडिओ एवढ्या दूर पाहणार. चला सांगतो समोर. सकाळीच रनिंगहून आलो, फ्रेश वगैरे झालो आणि अंघोळ करायची इच्छा होती. म्या म्हटलं पहिले म्हशीची अंघोळ करा, मग आपली. पहिले म्हैस धुवून पाहिली. हे तर दूध नाही देत होती, कारण की का म्हणून होती, मी आतलं लागते बुया 2-3 दिवसात. म्हैस धुवून राहिलो तेवढ्यात डीजेचा आवाज आला. याचा ताकदनं डीजे चालू होता. हा व्हिडिओ आजचा नाही, हा 2-3 दिवस अगोदरचा आहे. तितक्यात हे फटाके फोडून राहिले. याच्या अंगात आली ना, लहान लेकरं आपण होत तेव्हा आपल्या पण अंगात यायची. आता मोठं झालं म्हणून काय झालं, तितक्यात देवानंद म्हणे चल म्हणे आपल्याला बाहेर जावं लागते. मी चल. हा गडी म्हणे जा म्हणे फटकन, इथं थांबू नका. निघालो फटकन आपण 420च्या स्पीडनं गाडी घेऊन. म्हटलं काय देवानंद, आपल्या गाडीला 420ची स्पीड आहे. अबे स्पीड तर कमी आहे म्हणे, पण पेट्रोल टाका लागते म्हणे आपल्याला. पेट्रोल टाकल्यावर स्पीड वाढली. तितक्यात आपल्याला हा व्हिडिओ दिसला आपल्याला. हा म्हणे गडी दादा तूच तोय म्हणे. हा मॅथला हावले का तू, म्हटलं व्हिडिओ पाहत असता. तो म्हणे दादा मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात म्हणे आणि फॉलो पण केलं म्हणे मी. देवानंदला त्याचा मित्र भेटला. चल म्हणे आपल्याला काम करावं लागते. तितक्यात ही नदी दिसली मॅथला. हे जर गावात आपल्या नदी असली मी तर रोज पोहलो असतो, पण नशीब आपलं नदीत आहे पण पाणी नाही. तितक्यात आपल्याला हे दादा भेटले. चला म्हणे तुम्हाला मशीनचं काम सांगतो म्हणे. येणं वावरात नेलं. बिना नाश्त्या पाण्याचा पाला पडला. देवानंद आल्यावर दर्यापूर बूट घेतला 150चा आणि मग पाणीपुरी खाल्ली.